हेलो राम राम हेलो हेलो थोड़ा गेन हेल हेल रूप पाहता रूप
घेईन मी जन्म यासाठी देवा Hare
घसाया घसाया सन करी घरिया होईल उदास सर्व भावे हरि नाम कीर्तन संसार हरि नाम कीर्तन संसार ढाली लोटा मोक्ष आम्हा घरी कामारी दास घरी कामारी दास होय समोय तुका हरि नाम कीर्तन संसारचे पूजा हरि नाम कीर्तन संसार या गुरुजी स्पीकर गुरुजी हेलो 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 मॉनिटरला जातो समोर अरे हेलो 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 घेन मी जन्मा
यासाठी देवा घेईन मी जन्म 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 यासाठी घेईन मी जन्म यासाठी देवा 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 तुझी चरण सेवा पांडुरंगा साधावया तुझी चरण सेवा 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 तुझी चरण सेवा साधावया साधावया तुझी चरण सेवा साधावया तुझे चरण सेवा साधावया चरण सेवा चरण सेवा तुझी चरण सेवा साधावया साधावया तुझी चरण सेवा चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा
सावया तुझी तुझी चरण सेवा चरण सेवा तुझी तुझी चरण सेवा सावया तुझी तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा सावया तुझी चरण सेवा सावया हरिनाम कीर्तन संतांचे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालो लोटांगण महाद्वारी घालो लोटांगण महाद्वारी महाद्वारी घालो लोटांगण महाद्वारी महाद्वारी गर घालो लोटांगण महाद्वारी 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 घालो लोटांगण महाद्वारी घालो लोटांगण घालो लोटांगण घालो लोटांगण
कालू लोटांगण पदधारे गरे गरे पदधारे गरे गरे रे ग पद 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 रे रे ग पद पद रे ग पद पद रे ग पद पद गालो लोटांगण महाद्वारे गालो लोटांगण गालो लोटांगण महाद्वारे गालो लोटांगण पद सारे गरे 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 सारे गरे आ आ पद 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 रे 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 गा 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 रे 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 गा पद 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 रे गा पद
घेईन मी जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाडामा. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. अनेक सायास अनेक सायास न करीन धरियास, होईल उदास सर्व भावे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. मोक्षम्मा घरी कामारी ते दासी, मोक्षम्मा घरी कामारी ते दासी. होय सांगोयसी तुका म्हणे, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. विठाला नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. टाळ्या हो
नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा 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 ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह धुलो पावन झालो चराचरी प्रथम नमन करुणी गणनाथा उमा शंकराच्या सुता चरणावर ठेवून माथा साष्टांगाता दंडवत महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरिकाय दातुन इंद्रिहिं समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथमन मन दुसरे चरणा संताजी दुसरे चरणा संताजी दुसरे चरणा बोला दुसरे दुसरे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा कैलास राणा शिवचंद्रमोणी परींद्र माता मुकुटी जळाणी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ वीन शंभो मज कोण तारी जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संताच्या वार करी संतांच्या वार करी संताच्या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी यावर करी संताचा यावर करी संताचा यावर करी संताचा मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग महान भगवत भक्त पंचमे निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे तसेच इंद्रदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग असून
प्रस्तुत अभंगात श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय जन्माला येण्यामागचं प्रयोजन सांगत असताना पारमार्थिक स्वरूपाची प्रतिज्ञा करतायत. विठाला घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा परिहार असा. प्रतिवर्षाप्रमाणे आणि याही वर्षी चैतन्य काणिफनाथ मंदिरांच्या या 23व्या वर्धापन दिनानिमित्तानं आणि या 20व्या वर्षात या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह व श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण सोहळा आणि या ठिकाणी श्री क्षेत्र कोंबडी काणिफनाथ मंदिर या ठिकाणी चालत असणारा प्रतिवर्षाप्रमाणे आणि याही वर्षी असा सुंदर या ठिकाणी दिमाखाच्या वातावरणात अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील ही दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी मला प्राप्त झाली. त्यासाठी या ठिकाणी चैतन्य काणिफनाथ महाराज ट्रस्ट आणि या सर्वांचं या ठिकाणी हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. अतिशय सुंदर या कार्यक्रमाचं नियोजन प्रयोजन प्रसंगी झालेलं आहे. गायनाची साथ करण्यासाठी गायनाचार्य, मृदंगाची साथ करण्यासाठी मृदंगाचार्य, टाळकरी वृंद, वेणेकरी, चोपदार आदी करून सगळेच उपस्थित आहेत. सर्वांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. थोडासा घेऊन द्या. या कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्व श्रोतृ मंडळींचा या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. गायनाची साथ करण्यासाठी अतिशय सुंदर या ठिकाणी पहिली चाल ज्यांनी गायली महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, संगीतरत्न, भजन सम्राट आणि महाराष्ट्रच नाही तर अनेक राज्यामध्ये ज्यांच्या आवाजाने या ठिकाणी ज्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं असे या ठिकाणी माझे परमस्नेही जिवलग मित्र महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, भजन सम्राट हरिभक्तपरायण रामेश्वरजी महाराज सुपेकर गुरुजी यांच्यासाठी जोरदार टाळ्या. महाराज तुमचं या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थिती आहे आणि गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी इथं आपण या ठिकाणी सेवा देत आहात. आपल्या हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. वेळोवेळी या ठिकाणी भेट होत असते. अनेक चांगल्या सप्ताहामध्ये महाराजांचं या ठिकाणी गायन असतं. तसेच या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी गायनाची साथ करण्यासाठी परमस्नेही, परमार्थ स्नेही ज्यांचाही आवाज फार सुंदर आहे आणि या ठिकाणी ज्यांच्या आवाजात गोडवा आहे, तार सप्तकात ज्यांचा आवाज आहे, हरिभक्तपरायण या ठिकाणी दिलीपजी महाराज मुळे या ठिकाणी तेही माझे स्नेही आहेत आणि त्यांनी आधी मला साथ केलेली आहे. या ठिकाणी आढळगाव असेल, या ठिकाणी परिसरात बांगर्डे वगैरे या अनेक परिसरात या ठिकाणी माझी कीर्तनं झाली. तिथं महाराजांनी साथ केली आणि या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी आहे. शिक्षण संस्थेचं नाव काय महाराज? आत्माराम बाबा वारकरी शिक्षण संस्था. या ठिकाणी महान संत या ठिकाणी आपल्या परिसरातले आत्माराम बाबा या ठिकाणी मांदळी या ठिकाणी आहे. या सर्व मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी गायनाची साथ करण्यासाठी या ठिकाणी परमस्नेही गायनाचार्य, संगीतरत्न, संगीत विशारद अजिनाथजी महाराज बनकर या ठिकाणी गुरुजी आहेत. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वारकरी भूषण आणि अनेक माझ्याही कीर्तनाला त्यांनी साथ केलेली आहे. मला वाटतं हिरडगावला महाराज तुम्ही या ठिकाणी गायनासाठी होते. महाराज तुमचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद. या कार्यक्रमाच्या प्रसंगी अजूनही या ठिकाणी गायनाचार्य, वारकरी मंडळी आहेत. बाबा तुमचं हृदयातून धन्यवाद. सगळ्या मुलांचं धन्यवाद. मृदंगाची साथ करण्यासाठी मृदंगाचार्य उपस्थित आहेत. त्यांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. मृदंगाची साथ करण्यासाठी माझे परमस्नेही जिवलग मित्र आणि ज्यांच्या विशेष संपर्कातून ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त झाली, ज्यांनी दूरध्वनीवरून या ठिकाणी संपर्क साधला आणि ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त करून दिली, महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य, मृदंग सम्राट, ताल सम्राट, आपल्या भागाचं या जिल्ह्याचं असणारं भूषण हरिभक्तपरायण या ठिकाणी ऋषिकेशजी महाराज फटांगरे गुरुजी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. महाराजांनी माझ्या अनेक कीर्तनाला साथ केली आणि एका महिन्यातून जवळजवळ किमान 5 ते 8 ते 10 कीर्तनाला या ठिकाणी ते मला साथीला असतात. या परिसरात पंचकृषीत आणि अनेक या ठिकाणी तालुक्यामध्ये वर्षश्राद्ध, पुण्यस्मरण काला आणि अनेक प्रसंगी या ठिकाणी महाराज तुमची साथ असते. आजही या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी मला संपर्क साधला. तुमच्या हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. मृदंगाची साथ करण्यासाठी या ठिकाणी मृदंगाचार्य अतिशय सुंदर या ठिकाणी ज्यांचाही हात आहे आणि वादन आहे हरिभक्तपरायण मरळ महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराजांचे या ठिकाणी धन्यवाद. महाराजांनी ही राशीन या परिसरात माझं कीर्तन आणि त्या दिवशी आपली उपस्थिती होती. महाराज तुमच्या हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी पंचकृषीतून आलेले, परिसरातून आलेले सर्व श्रोतृवर्ग आहे. सामाजिक क्षेत्र, धार्मिक क्षेत्र, कला, क्रीडा, कृषी, सहकार, शैक्षणिक, व्यापार, उद्योग, व्यावसायिक अनेक क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित
या ठिकाणी ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त होण्यासाठी ही सर्वच या ठिकाणी तरुण मंडळी आहे आणि हा गोरखे परिवार आहे आमच्या आदरणीय या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थानं कानिपनाथ बाबांची ज्यांच्यावर विशेष कृपा आहे असे या ठिकाणी हरिभक्तपरायण सुदाम महाराज गोरखे गुरुजी कार्यक्रमाच्या प्रसंगी बाबा तुमची उपस्थिती आहे. बाबांचा हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद. आल्यानंतर या ठिकाणी बाबांची भेट झाली आणि खरंच योगाची संपदा त्याग आणि शांती आता असणार या ठिकाणी एक वेगळं व्यक्तिमत्व दिसायला फार साधे पण अभ्यास फार मोठा आहे. एक 4-5 वाक्य त्यांनी मला इथं आल्यानंतर सांगितले आणि त्यांच्या या ठिकाणी अभ्यासानं त्यांच्या आवाजानं त्यांच्या बोलण्यानं आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या विचारांना आम्ही फार भारावून गेलो. एखाद्या माणसाकडे पाहून त्याचा अंदाज नाही लावू शकत त्याच्या कपड्यावरून त्याच्या वागण्यावरून पण खऱ्या अर्थानं त्यांचं बोलणं साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे असे असणार आमचे गुरुजी आणि अतिशय फार या ठिकाणी बाबांची कृपा म्हणजे कानिपनाथ बाबांचा वरदाहस्त गुरुजींच्या या ठिकाणी खऱ्या अर्थानं मस्तकावर आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या कृपा आशीर्वादानं त्यांच्या मार्गदर्शनानं या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी उभा आहे. गेली 20 वर्ष झाले या ठिकाणी या सप्ताहाची सार्थकता आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी आमचे परमस्नेही युवा उद्योजक आणि व्यापार क्षेत्रात ज्यांचं फार मोठं नाव आहे या ठिकाणी आमचे गोरखे काका या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आहेत. काकांचे आणि माझे या ठिकाणी त्यांच्या व्यावसायिक ठिकाणी गेल्यानंतर या ठिकाणी ऋणानुबंध आले आणि तिथे गेल्यानंतर संबंध आल्यानंतर या ठिकाणी फार गोड आणि मोठा व्यावसायिक आहे या ठिकाणी परंतु अंतःकरणात फार एक वेगळी व्याकुळता आहे. शेतकऱ्यांविषयी असणारं प्रेम समाजाविषयी असणारं प्रेम व्यवसाय एका बाजूला पण व्यवसाय करत असताना व्यापार उद्योग करत असताना या ठिकाणी कोण्या पद्धतीने याही क्षेत्रातून आम्ही समाजाच्या कामाला आलं पाहिजे नाही ही उदारातली अंतःकरणातली असणारी उदारता त्यांच्या हृदयात आहे. गोरखे काकांचं काम फार सुंदर आहे. स्वभाव या ठिकाणी फार गोड आहे आणि सगळेच त्यांचे नातू या ठिकाणी सगळे मुलं असतील या ठिकाणी आल्यानंतर तरुणांचा या ठिकाणी सहभाग आहे त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी ही सेवा या ठिकाणी प्राप्त होत असताना आपल्या सगळ्यांचा संपर्क झालेलाच आहे. माझे परमस्नेही जिवलग मित्र या परिसरामध्ये किमान 50, 60, 70 कितीही किलोमीटरवर सेवा असली तरी या ठिकाणी अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित असतात आणि परिसरात अनेक सेवा होत असताना या ठिकाणी संपर्कही करतात. आमचे या ठिकाणी हरिभक्तपरायण अनेक कीर्तनकार या ठिकाणी त्यांचे चांगले जवळचे ओळखीचे आहेत. हरिभक्तपरायण या ठिकाणी भूषण महाराज या ठिकाणी आहेत. भूषण दादांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे आणि त्यांचा आणि गोरखे परिवाराचं या ठिकाणी फार चांगले ऋणानुबंध आहेत त्यांचं हृदयातून धन्यवाद. या कार्यक्रमाच्या प्रसंगी साऊंड सिस्टीम फार सुंदर आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहेत. आमच्या पुण्याहून या ठिकाणी काही व्यावसायिक मंडळी आमचे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. मला फारशी जास्त नाव माहिती नाहीत आता तुम्ही मला एवढं कानावर आलं नाही पण व्यावसायिक क्षेत्रात तुमचं दादा सुंदर नाव आहे. अजून आमचे तिकडे भाऊ बसलेत त्यांचं या ठिकाणी व्यावसायिक क्षेत्रात नाव आहे. या गोरखे परिवारानं असंख्य परिवार या ठिकाणी जोडला आहे आणि असंख्य परिवार जोडण्यामागं कृपा या ठिकाणी ओम चैतन्य कानिपनाथ बाबांची आहे आणि कानिपनाथ बाबांच्या या ठिकाणी कृपा आशीर्वादानं हा असंख्य परिवार या ठिकाणी यांच्या जीवनात जोडला गेलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी या परिवाराचे सर्वांशी असणारे ऋणानुबंध सगळ्यांची असणारी उपस्थिती मांडवगणवरून आमची या ठिकाणी काही जिवलग मंडळी या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आहेत. या ठिकाणी त्यांची उपस्थिती नेहमीच असते आणि मांडवगण या गावाशी एक माझं वेगळं नातं आहे आणि ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबा तुमचं हृदयातून धन्यवाद. ज्यांची ज्यांची नावं घेतली ती सगळी देव आहेत आणि ज्यांची नावं राहिली ती महादेव आहेत. त्यामुळे बाकी कोणी नाराज व्हायचं नाही. माझं तुमच्या गावामध्ये काही मतदान नाही त्यामुळे मला इथं जास्त कोणाची नावं माहिती नाहीत आणि मला आल्यानंतर काही कोणी नावं वगैरे घ्यायला लावली नाहीत. पण या ठिकाणी एखादा विशिष्ट कसं होतं सगळ्यांचं नाव राहतं. एखादा विशिष्ट चांगला व्यक्ती या ठिकाणी जो होणार काम करणारा असतो त्याचं नाव मागं राहिलं जातं. असं कधी आमच्याकडून घडून जातं. आम्हाला काही इथं आल्यानंतर आणि जी चांगली माणसं आहेत ती कधीच येऊन सांगत नाहीत आमचं नाव घ्या म्हणून. आता आल्यानंतर एवढं गुरुजींना भेटलो तुम्हाला भेटलो पण या दोन्ही व्यक्तींनी मला कधीच सांगितले नाही की आमचं नाव घ्या. म्हणजे एवढा मोठा कार्यक्रम उभा करतायत पण हा सगळा कार्यक्रम म्हणणे महाराज कुणामुळे आहे तर या श्रोतू वर्गांमुळे आहे. विठ्ठला आणि म्हणून या ठिकाणी सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात. सजना हो ही जी खऱ्या अर्थानं भूमी आहे हे दैवत आहे किंवा या ठिकाणी ही जी वास्तू आहे हे मंदिर आहे हे खऱ्या अर्थानं अतिशय जाज्वल्य असणारं देवस्थान. लक्षात नाही का कानिपनाथ बाबा म्हणजे या ठिकाणी म्हणजे नाथ हेच कडक आहेत. लक्षात नाही का म्हणजे तुम्हाला सगळ्यांना श्रुतच आहे आणि नाथांची कृपा होणं हे जवळजवळ अवघड आहे.
पण ज्याची भक्ती अंतःकरणातून आहे, ज्याचा परमार्थ अंतःकरणातून आहे. नाथ हे सहसा लवकर या ठिकाणी कुणावरच कृपा करत नाहीत, पण नाथांनी एकदा कृपा केली की ती कृपा थांबतही नाही. अशी असणारी या ठिकाणी नाथांची कृपा आहे. हे नवनारायण या मृत्यूलोकात या भूतलावर अजूनही तसेच आहेत. म्हणजे जसं आपण म्हणतो की मारुतीराय यत्र यत्र कथा लोके तत्र तत्र गतिरमस्तेव श्रवणार्थ सदैव ही. म्हणजे प्रभू रामचंद्रांची जिथं जिथं कथा असेल तिथं मारुतीरायांची उपस्थिती आजही आहे. त्याप्रमाणे या नवनारायणांना या ठिकाणी एक वेगळा आशीर्वाद आहे. ते स्वतःच देव आहेत आणि म्हणून त्यांची उपस्थिती या प्रत्येक त्यांच्या कथेत, त्यांच्या पारायणात आणि त्यांच्या कीर्तनात या ठिकाणी हे नवनारायण नेहमीच आहेत. आणि म्हणून असणारं या ठिकाणी जागृत असणारं देवस्थान म्हणजे ओम चैतन्य कानिपनाथ बाबा. बाबांचं काम म्हणजे असं आहे की घेता कानिपनाथ बाबांचे नाम होते न होणारे काम, असं असणारे या ठिकाणी बाबांचं काम. आणि याची अनुभूती गेली अनेक वर्षापासून आम्हाला आणि आमच्या परिवाराला आहे. कारण आमचंही दैवत ओम चैतन्य कानिपनाथ बाबा आहेत. पिरांचं ठाणं आहे आणि तेच पिरांचं ठाणं या ठिकाणी बाबांचं ठाणं या ठिकाणी. बाबा हे फार जागृत देवस्थान. याचं कारण असं आहे, नवनाथ ग्रंथाचं जर व्यवस्थित पालन नाही झालं, त्याचं पावित्र्य जपलं नाही गेलं तर हा ग्रंथ घरातून असाच निघून जातो. तो कुठं जातो, कसा निघून जातो काहीच माहिती नाही. तुम्ही शोधला तरी तो ग्रंथ घरात सापडणार नाही. मग तुम्ही समजून जायचं की आपल्याकडून काहीतरी घडलंय, चुकीचं घडलंय. म्हणजे एवढं कडक देवस्थान. आणि मग अशी या ठिकाणी बाबांची कृपा गुरुजी तुमच्यावर झाली आणि तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सगळेच भक्तजन जोडले गेले. खऱ्या अर्थानं हे क्रेडिट तुम्हाला आहे, पण याचं श्रेय तुम्ही नाही घेतलं. तर तुम्ही आल्यानंतर म्हणले की आमचं काही नाही महाराज, हे सगळे तरुण जोडले गेले. हे खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची परिपूर्णता आहे. विठाला आणि म्हणून खऱ्या अर्थानं श्रेष्ठ माणसं सुपेकर महाराज ही श्रेष्ठ उगाच नसतात. ती माणसं स्वतःचं श्रेय स्वतःला न घेता ती इतरांना देतात, म्हणून ते संत असतात. आजपर्यंत संत तेच होते की ज्यांनी सांगितलं नाही जगाला आम्ही संत आहे, आणि जो संत नाही त्यांनी सांगितलं 400 अभंग माझे पाठ आहेत. नाही कळलं का तुम्हाला? अजून जरा जड जाऊन देऊ नका, मी अजून कीर्तनाला सुरुवात केली नाही. लक्षात नाही का? संत ऋषिकेश महाराज कधीच सांगत नाही आम्ही संत आहे. म्हणजे संत नाहीत ते जगाला सांगतात संत आहेत. खऱ्या अर्थानं इथं आल्यानंतर जी अनुभूती आहे की हे सगळे श्रेय या सगळ्या तरुणांना आहे. हे सगळं काम करणारी ही सगळी भक्त मंडळी खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर त्यांचा भाव, त्यांची भावना आणि हृदयातलं असणारं प्रेम आणि बाबांनी सहज दिलेला त्यांना आशीर्वाद, या सगळ्यातून या ठिकाणी हे उद्धरून जातात. तुका म्हणे त्यांच्या पायाच्या आधारे. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांना या दुर्घट संसारातून तरुण जायचं आहे. याच्यासाठी तुकोबाराय माऊली ज्ञानोबारायांच्या पायातली चप्पल झाली. पहा काय आशा आहे. याचं कारण असं आहे, पायातली चप्पल व्हायला एवढं सोपं नाही बरं का. मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायीवरी. म्हणजे आम्ही कीर्तनकार कधी कधी हे बोलून जातो प्रौढीने की मज पामर आहे काय थोरपण. पण बाबा खरं सांगू का, आम्ही पामराच्याही यादीत नाही. कारण ते तुकोबाराय पामर होते असे तुकोबाराय स्वतः म्हणतात. म्हणजे संत म्हणतात आम्ही पामर आहे, आम्ही ज्ञानोबारायांच्या पायातली चप्पल झालो. पण याच्या मागं कारण काय माहिती का? कोणीतरी जीवनात मार्गदर्शन करणारा असावा लागतो, तर या ठिकाणी जीवन हे सुजलाम आणि सुफलाम होत असतं. मग ज्ञानोबारायांचं ज्ञान हे एवढं मोठं ज्ञान आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. विश्वमाऊली ज्ञानोबाराय या भूतलावर सगळ्यात मोठं ज्ञान आणि अद्भुत असणारं ज्ञान हे ज्ञानोबारायांकडे आहे. पण हे ज्ञान हे टिकावं त्याच्यासाठी बेस चांगला लागतो. आणि मग तो बेस आहे, तो पाया आहे, तो पाया वैराग्याचा आहे, तो तुकोबांचा आहे. म्हणून कोणी चप्पल होऊन चालत नाही. तुकोबाराय चप्पल होत आहेत, त्याच्यावरती ज्ञान टिकतंय. याचं कारण असं आहे, हा प्रश्न असा आहे की का तुकोबाराय पायातली चप्पल झाले. तर महाराजांचं म्हणणं असते की ज्ञानोबारायांचे पाय चालू लागतील आणि ते पाय असे चालतील की ते आम्हाला दुर्घट संसारातून पलीकडे नेतील. म्हणून तुका म्हणे त्यांच्या पायाच्या आधारे. म्हणून कुणाचा आशीर्वाद, कुणाचे पाय, कुणाचे मार्गदर्शन हे खऱ्या अर्थानं आपल्याला अडचणीतून पुढे घेऊन जाण्यासाठी असतं. आणि ते मार्गदर्शन गुरुजींचं आहे. विठ्ठला ही थोडीशी पार्श्वभूमी मांडली. जो वक्ता अनुभवी त्याला पाठ करून यायची काहीच आवश्यकता लागत नाही. आणि माझी कीर्तनं सहसा जास्त टिपण काढलेली नाही आहेत, त्यामुळं ती स्क्रिप्टेड नाही आहेत की मी वहीवर लिहिलेलं नाही आणि वहीवर लिहून तुमच्यासमोर सांगायचं नाही. ते तुमचे चेहरे जसे दिसतील तसं सांगणार. तुम्ही बोर झाले की थोडं हसवणार, तुम्ही हसायला लागले की थोडं रडवणार.
असं या ठिकाणी कीर्तन असतं. ते मिश्रित कीर्तन आहे. तिथं विरही असला पाहिजे नाही आणि तिथं शौर्यही असलं पाहिजे नाही. या दोन्हीचा मिलाप या ठिकाणी असला पाहिजे नाही. आणि मग हे असताना कधी कधी तिथं भावही निर्माण झाला पाहिजे नाही. तिथं भक्ती घडली पाहिजे, परमार्थही झाला पाहिजे. अशा अनुषंगाने कीर्तन करणार आहे. अभंग सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे. महाराज सांगतात आम्ही जन्माला येऊ, पण आम्ही जन्माला येण्यामागचं प्रयोजन आहे तुझी चरणसेवा साधावया. देवा तुझी चरणसेवा साध्य करण्यासाठी आम्ही जन्माला येऊ. पहा इथं जन्माला येणं हेच अवघड आहे, पण तरी तुकोबांची भाषा आहे, घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरणसेवा साधावया. देवा आम्ही जन्माला येऊ, पण आम्ही जन्माला येण्यामागची प्रतिज्ञा आहे तुझी चरणसेवा साधाव्या. पण काका आजपर्यंत फार मोठ्या मोठ्यांनी लोकांनी प्रतिज्ञा केल्यात. तुकोबा बी प्रतिज्ञा करतायत, पण भूषणदादा तुकोबांची प्रतिज्ञा वेगळी आहे आणि इथं आलेल्या प्रत्येकाने केलेली प्रतिज्ञा वेगळी आहे. फार मोठ्यांनी प्रतिज्ञा केल्या, पण त्यांच्या प्रतिज्ञा पूर्ण नाही झाल्या. पण तुकोबांची मात्र प्रतिज्ञा पूर्ण होण्याची शक्यता आहे किंवा झाली आहे. बघा ही प्रतिज्ञा आहे, जन्माला येण्याची प्रतिज्ञा आहे. जन्माला येणं फार अवघड आहे. जे भवस्वर्गा उबगले मुमुक्षु योग ज्ञान ओळखले पुढती नयो या निघाले पैजा येतं. त्यांनी पैज मारले आम्ही जन्माला येणार नाही. कारण संत या दुःखाला कंटाळले म्हणून ते म्हणतात आम्ही जन्माला येणार नाही. आणि तुकोबा उलट म्हणतात आम्ही जन्माला येऊ तुझी चरणसेवा साधावया. म्हणजे तुम्ही आम्ही भाग्यवान आहे. आम्ही या टोकावर आहे की जिथं आम्ही भगवंताची भक्ती करू. फार सोपं सांगतो, लक्षात नाही का. याचं कारण असं आहे, तुकोबा इथले नाहीत, ते आले कुठून याच्यासाठी बी प्रमाण आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. झाडू संताचे मारले आडराने भरले जग उद्दिष्टात मागे देश उरला तो ऋषी झाडू संताचे मारले आडराने भरले जग उद्दिष्टात मागे देश उरला. वाजवाटाळीन मग काय आता. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. आलो कशासाठी? झाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग. या आड रानात भरलेल्या जगाला आम्ही सन्मार्ग लावण्यासाठी आलो. ते जन्माला आले ही प्रतिज्ञा जवळजवळ अवघड आहे. कारण इथं आलेल्या फार मोठ्या लोकांनी प्रतिज्ञा केल्या. महाराज भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले. पण आई भीष्माचार्यांची प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली तरी तुकोबा प्रतिज्ञा करतात, घेईन मी जन्म. तुकोबांना माहिती आहे की भीष्माचार्यांची प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली. अजूनही कोणी प्रतिज्ञा केली? रावणानं प्रतिज्ञा केली. रावण माहिती आहे सगळ्यांना, 7 कोटी घरं ज्याची सोन्याची तो रावण. ओ लाडकी बहीण योजना इकडे लक्ष द्या. 7 कोटी घरं सोन्याची तो रावण, ज्याच्या घराच्या चौकटीला 22 क्विंटल सोनं आहे. लक्षात नाही का? ज्याच्या 28 कोटी भिंती सोन्याची आहे बाबा, तो रावण आहे. आपली 50 तोळ्याची चेन घातल्यावर सगळ्या गोंड्या उघड्या ठेवते. नाही कळलं का तुम्हाला? अजून आपण रावणाच्या रेंजला आहे का? नाही, रावण लय मोठा होता. लक्षात नाही का? मला काय सांगायचंय बाबा, रावणाने प्रतिज्ञा केली आकाशाला शिडी लावील, खारा समुद्र गोड करेल आणि सोन्याला सुगंधाने. झाली का पूर्ण? नाही झाली. एवढंच नाही तर स्वतः भगवान परमात्म्याने प्रतिज्ञा केली. श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने न धरी शस्त्र हाती सांगीन 4 गोष्टी युक्तीच्या. पण पांडवांच्या रक्षणासाठी सुदर्शन चक्र घ्यावं लागलं. देवाची प्रतिज्ञा अपूर्ण राहिली. आणि शाळेतही प्रतिज्ञा केली, आपणही प्रतिज्ञा केली. शाळेत प्रतिज्ञा आहे, झालं तर शाळेत जाता ना तुम्ही? आहे ना शाळेत प्रतिज्ञा? बघा आपल्या तरी पूर्ण झाल्या का? भारत माझा, मोठ्याने बोला काय ते. हा, भारत माझा. हा, तुम्ही सांगितलं तरी चालेल. आपण मी प्रतिज्ञा मानल्यात. आता जरा शाळा बदलल्यात त्यामुळे आता काय तिथं काय काय ठिकाणी प्रतिज्ञा नाही राहिल्या. भारत माझा, सारे भारतीय माझे आणि बांधा बांधावणी आमची.
भांडण आहे तो पोरच म्हणतात भांडण आहे. पोराला माहिती आहे भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, बांधवी म्हणायचं आणि बांधवी मांडवी आहेत. म्हणजे आम्ही प्रतिज्ञा केली पण आमची प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली. मग महाराज एवढ्या मोठ्यांनी प्रतिज्ञा केल्या, त्यांच्या प्रतिज्ञा गुरुजी पूर्ण नाही झाल्या, पण तुकोबाराय कशी काय प्रतिज्ञा करतात? तुकोबाराय हे अधिकार संपन्न संत आहेत, लक्षात नाही का? त्याचं कारण असं आहे, जरी ते काही अभंगात म्हणतात मुख शुद्धी तुळशीदळ, तुका म्हणे मी दुर्बळ, जरी तुका दुर्बळ आहे तरी अनुरेणू या थोकडा, तुका आकाशा एवढा तुकाराम तुकाराम गुरुजी वा. नाम घेता कापे कापे वा वारकरी वा. नाम गे जय हो. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुष. रामेश्वर बाबा फार सुंदर, सगळे गायक एक नंबर बरं का. या असं गायक असते की आम्हाला जरा बरं वाटते, नाही तर आम्ही त्यांच्याकडे बघायचं आणि त्यांनी आमच्याकडे बघायचं, मग लय अवघड गणित होतं. लक्षात नाही का? अतिशय चांगला सोहळा आहे या ठिकाणी. महाराज खरंच तुकोबारायांचं हे जे जीवन आहे ना, खरंच सामर्थ्यवान संत आहेत. तुकोबाराय प्रतिज्ञा करतात म्हणजे इथं काहीतरी सामर्थ्य आहे. एवढ्या मोठ्यांच्या प्रतिज्ञा पूर्ण नाही झाल्या, तुकोबांची कशी काय झाली? याचं कारण आहे का? माणसानं प्रतिज्ञा करू नये हे बरोबर आहे, माणसानं प्रतिज्ञा करू नये हे बरोबर आहे, पण परमार्था संबंधीची केल्याशिवाय राहू नये हेही सत्य आहे. ज्या प्रतिज्ञेचा विषय घेईन मी जन्म याचसाठी देवा, आणि पुढे काय म्हणले? दुसऱ्याचा बाण बळकावाया, असं म्हणले का? तुझी चरण सेवा साधावया देवा, अरे तुझी चरण सेवा साधावया. मग जर प्रतिज्ञा तुझ्या संदर्भात आहे तर पूर्ण करण्याची जबाबदारी तुझीच आहे. वाहू हा संसार देवा पाये, देवा पाये तुका म्हणे घालू देवा पाये तुका म्हणे घालो तयावरी भार, तुका म्हणे घालो तयावरी भार, म्हणे घालो तयावरी भार, तुका म्हणे
मिले आधाते कैसे राहावे बहुहा संसार देवा पाई बहुहा संसार देवा आधाते कैसे राहावे मिले आधाते कैसे राहावे वाजवा टाळी काय तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी. खऱ्या अर्थानं तुझं लागली सकळ चिंता, त्याला सगळ्यांची चिंता आहे. न सांगता तुम्हाकडे येते अंतर, त्याला न सांगता कळतं. इथं बसलेले असे असंख्य आहेत जे फार दुःखात होते, पण एकदा का भगवान परमात्म्यानं कानिपनाथ बाबांना त्यांना आशीर्वाद दिला, त्यांच्या जीवनातली भय दुःख चिंता या सगळ्या गोष्टी निवृत्त झाल्या. इथं बसलेल्या अनेकांना अनुभूती असेल आणि खऱ्या अर्थानं ज्यांना अनुभूती नाही पण त्यांनाही अनुभूती येईल. कारण परमार्थात संयम ठेवावा लागतो, लगेच नाही कुठलं मिळत. हे पकवाज मृदंग वाजवतात ना, हे लगेच त्यांचं नाव नाही झालं. त्यांना या ठिकाणी प्रॅक्टिस करावी लागते. नुसती प्रॅक्टिस नाही, परफेक्ट प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. परफेक्ट प्रॅक्टिस पाहिजे. गायनामध्ये एक एक राग आळवावा लागला मग ते गायन चांगलं झालं. खाली बसून म्हणणं सोपं आहे, स्वरात नाही आलं मग येऊन म्हण बघू येते का स्वरात. एवढं सोपं नाही ते, लक्षात नाही का. प्रत्येक गोष्टीला अभ्यास आहे, प्रत्येक गोष्टीला थोडं थांबावं लागतं. तुका म्हणे करण अभ्यास तुका म्हणे करण वा वा तुका म्हणे असाध्य ते साध्य करीता सायास तुका मान तुका म्हणे कारण अभ्यास तुका म्हणे कारण अभ्यास तुका म्हणे साध्य करीता साया कारण अभ्यास तुका म्हणे कारण अभ्यास तुका म्हणे कारण अभ्यास तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे. वाजवा टाळी मग काय आहे? असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणजे गुरुजी हे सगळं असंच तुम्हालाही नाही ना मिळलं, त्याला अभ्यास करावा लागला. त्यांनी मला खरंच सांगितलं आणि हे खरं आहे, याच्यात साधना असणं गरजेचं आहे. ते म्हणले करणी चेटू कोंबडं बोकडं हे सगळं बाहेर, ते इकडं नाही म्हणले. इकडं अभ्यास आहे, इकडं साधना आहे. आणि खरं सांगू का, ऋषी महाराज ज्या ज्या परमार्थात साधना आहे यश त्याला आहे, 100% आहे. फक्त थोडं थांबावं लागतं. सगळ्याच गोष्टी लगेच मिळतील असं नाही. खऱ्या अर्थानं काही कृपा होते पण काही वेळ कृपा लवकर होते. पण काहींची देव परीक्षाही बघतो, पण ज्यांची परीक्षा बघतो ना त्याला लय मोठं काहीतरी देतो. लक्षात नाही का, हे असंच नाही मिळालं. आम्ही पण इथपर्यंत आलो ना, आमच्या वाडवडिलांची पुण्य आहे. महाराज आमचा मोठापणा नाही सांगायला आलो, पण खऱ्या अर्थानं हे सगळं सांगण्यामागं काहीतरी अभ्यास आहे. प्रत्येक गोष्टी मागं अभ्यास आहे. ते साऊंड सिस्टीमवाले तिथं बसतात ना, त्यांचा बी अभ्यास आहे. हे इकडून मग त्याचा आवाज वाढवा, ते म्हणले वाढवतो म्हणणं हे बी अभ्यास आहे. नाही कळलं का? हा, एवढं सोपं वाटतं का तुम्हाला? त्यांचा अभ्यास मी इथं उभं राहूनच केला. सांगायचं तात्पर्य हा असाच ऑपरेटर पाहिजे, हुशार पाहिजे. त्याला माहिती लय वाढवल्यावर साऊंड जळेल, म्हणजे जेवढे मिळाले तेवढ्यातलं निम्म निघून जाईल. त्यामुळे ते हुशार आहेत एकदम. ऑपरेटर हुशारच पाहिजे. तेव्हा हा थोडंसं हेरायला लागते. गुरुजी 2 तास कीर्तन करायचं म्हणलं, कीर्तन करा हातचं उपेर पाहिजे, त्याला सगळं पाहिजे. चिंतन पाहिजे, थोडासा एखादा विनोद पाहिजे नाही, थोडं महाराजांवर बोलता आलं पाहिजे नाही, थोडं हसवता बी आलं पाहिजे, विनोद बी सहज पाहिजे नाही. उगा येड्यागत काहीतरी करायचं नाही, चांगलं कीर्तन करायचं. लक्षात नाही का, या ठिकाणी सांगायचं. आणि ऐकणाराही श्रोता हुशार आहे. श्रोते चांगले असते की नाही तर काय काय ठिकाणी डायनामा गेलेले, रश्या तुटलेले, यावर रेंजलाच नाही हो. आम्ही 2 तास लोकांना काही सांगतो, काही लोकांना रेंज नाही. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, त्यांनी बुक्का असा वरती नामच वाढला, पांढरा फेटा आका खराब केला. अरे म्हणलं आता संध्याकाळच्याला भेटा, ते म्हणले महाराज धुवून देतो. अरे म्हणलं तुला बुक्का लावायचा कळा ना वय, कुठल्या बोटाने लावायचं नाही कळलं का तुम्हाला अजून? हाय असं काही ठिकाणी गेल्या म्हणतात महाराज अहो का कधी तुमचं भजन चालवा ना. अरे म्हणलं भजन तरी म्हण, नाही तुला कीर्तनातला भजनातला फरक कळला, पण भजन नाही कळलं का तुम्हाला? अहो लय अवघडे बाबा. काका तुकोबारे इकडे येतच नव्हते, ते तुकोबारे म्हणले विठोबा अरे येडपंड्याच्या जातच नाही मी बघ. माझा हा महत्वाचा मुद्दा आहे बरं का. ते जन्माला येतात म्हणजे ते येणारच नव्हते, ते विठोबांनी सांगितलं म्हणून तुका आला, नाही तर तुकाला काहीच पडलं नव्हतं. तुका म्हणला देवा तू म्हणतो म्हणून जातो. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. जनांचा उद्धार करण्यासाठी जातो.
तू म्हणतो म्हणून 4 शब्द मॅजिकल आहेत या महाराष्ट्रातले. एक विठोबा, एक तुकोबा, एक ज्ञानोबा आणि चौथा शिवबा. हे 4 शब्द महाराष्ट्रातले जादूगार आहेत. विठोबानं प्रेम दिलं, तुकोबांनी माता सुरण्यासाठी गाथा दिली, ज्ञानोबांनी चांगले प्रसष्टी हरिपाठ ज्ञानेश्वरी अमृत अनुभव दिला आणि खऱ्या अर्थानं शुभानं काय दिलं तर इथं बसण्याचं स्वातंत्र्य आणि स्वराज्य आमच्या स्वाधीन केलं. म्हणजे 4 शब्द महाराष्ट्रातले जादूगार आहेत. आज या तुम्ही सगळ्यांनी मला बोलवलं, पण खऱ्या अर्थानं नाही तर बाबा इकडं लय राजकारण आहे बरं का. हे लय खतरनाक राजकारण आहे. वाटतं तेवढं सोपं नाही. मी खरं सांगा, तुमच्या राजकारणात साहेब जेवढं राजकारण नाही तेवढं आमच्याकडे राजकारण आहे. ऋषी महाराज तुमच्यासारखे चांगले मित्र आमच्यावर नितांत प्रेम करतात ना, म्हणून आम्हाला अजून ताकद आहे. लक्षात नाही का मला काय सांगायचंय काय ते इकडे एवढं अहो त्या दिवशी एका कीर्तनाला गेलो, एक गायनाचार्य माझ्याच बाजूला आले भूषण दादा. ते मला म्हणले महाराज आज कशी काय साथ केली. म्हणलं नादच करा, तुम्ही 1 नंबर गायले. म्हणले तुम्ही ऑब्झर्वेशन नाही केलं. म्हणलं केलं ना ऑब्झर्वेशन. 1 नंबर इथलं नाही सांगितलं बरं, तिकडलं सांगतोय. 1 नंबर म्हणलं तुमचा आवाज. ते म्हणले महाराज तसं नाही, पण बाजूच्याची कशी काय चिरावली म्हणले आज. आता म्हणलं तू इकडं जिरवाय आलता वय रे म्हणलो. तर म्हणलं माझ्या मागं माझ्या बाजूच्याला म्हणता नाही आलं. त्याला म्हणलं तुझ्या मागं म्हणता नाही ना म्हणजे परमार्थ नाही, सोबत म्हणून घे म्हणजे खरा परमार्थ आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे सगळ्यांना सोबत घेऊन परमार्थ करायचा. आता मला सांगा, इथं मंदिर उभं आहे आणि गुरुजींनी यांनी विचार केला असता फक्त आमच्या परिवारापुरतं बाद झालं. नाही, सगळ्यांना सोबत घेऊन परमार्थ आहे. यारे लहान थोर प्रत्येकाला यारे हरी नाम गावो एके मेळी रंगसे. वा सुपेकर गुरुजी वा. यारे हरी नाम गावो एके मेळी रंगसे. पाहू द्वारकेचा राणा पाहू द्वारकेचा राणा लागूया तयाच्या चरणा. यारे हरी नाम गावो एके मेळी ऋषी महाराज क्या बात. यारे हरी नाम गावो एके मेळी रंगसे. खऱ्या अर्थानं हा परमार्थ करणं इथं प्रत्येकाने यावं आणि खऱ्या अर्थानं कारण नामस्य कीर्तन साधन सोपे. म्हणून मी पहिलंच वाक्य होतं माझं कीर्तनातलं, घेता कानिपनाथ बाबांचे नाव होते न होणारे काम. आणि हे खरं आहे, ते छमछम वाजे छडी आणि कानोबा घेतो उडी. ते एवढं सोपं नाही, ज्याला कळलं त्यालाच माहिती आहे. ती आम्हाला माहिती आहे आणि खरंच आहे बाबा, मला अनुभव आहे. मला आजही आठवतोय तो दिवस. माझ्याकडे छोटी गाडी होती बाबा, आता मी मोठी गाडी घेतली आहे. पण ही गाडी पण ती त्यांचीच कृपा आहे. गाडीची कृपा म्हणजे आमची कृपा नाही. पण ही स्पर्धा का सांगितली, काका आता तुमच्यासारखी चांगली माणसं भूषण दादा ही तुमच्यासारखी इथं काही आमचे जीवलग बसतेत अशी चांगली माणसे. मी गाडी घेतली, मला एकाने फोन केला म्हणजे महाराज नवीन गाडी घेतली अभिनंदन. ऋषीदादांनी मला फोन केला म्हणजे अभिनंदन. आमच्या सुपेकर दादांनी फोन केला, भूषण दादांनी म्हणजे हार घेऊन येऊ का म्हणलं, एवढ्याला येऊ नका हार घेऊन. पण ते म्हणले नाही हार घेऊन आले की तुम्ही हार मानणार नाही. म्हणलं तुम्ही म्हणले याच्यातच हार मानणार नाही, टेन्शन घेऊ नका. आणि मग काही माणसं अशी प्रेम द्यायला आली. एका आमचा गावाकडचा मित्र आहे, तुम्हाला खरं सांगतो, काही मित्र नुसते मनाई मित्र आहेत पण त्याला आतल्या गाठीचे ते कधी घात करताना सांगता येत नाही. मला फोन केला म्हणजे कबीर महाराज नवीन गाडी घेतली. म्हणलं हो. म्हणलं इनोवा क्रिस्टा घेतली. म्हणलं बरोबर आहे. नाही महाराज 30 लाखाची घेतली. म्हणलं हेही बरोबर आहे. नाही तसं नाही महाराज, मग हप्त्यावर घेतली का. म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायचे तुला, हप्त्यावर घेतली का सप्त्यावर. अरे आपल्या घरासमोर 2 गाड्या आहेत, त्या पुजायच्या राहिल्या. लोकांनी एक गाडी घेतली म्हणून पोटात दुखते. आता आमच्यापेक्षा तुम्हाला अनुभव जास्त आहेत, तुमच्याकडे रोज अनेक प्रकारची गिऱ्हाईके. कधी कधी तुम्ही एकदा हा होत आहे त्यांच्या जीवनात असं प्रत्येकाला कधी कधी असं वाटतं एकटं बसल्या असं येतं गाड्या म्हणलं या अवघडच झालं का नाही. हाय नाही लय स्पर्धा आहे. महिला मंडळाला टेन्शन कायचं आहे माहिती का, लाडक्या बहिणीचा हप्ता त्यांच्या अकाउंटला जमा झाला नाही म्हणून नाही, पण माझ्या आधी तिला कसं काय मिळाला नाही कळलं का तुम्हाला. म्हणून मृत्यू लोकातली लोक टेन्शनमध्ये आहेत. लक्षात नाही का सजनाओ, हे सांगायचं तात्पर्य आहे तुकोबाऱ्यांनी फार मोठी क्रांती घडवली. इथे येऊन सगळे संतांनी फार मोठी क्रांती घडवली. आणि मग हे संत या ठिकाणी समाजाच्या अनुषंगाने आले. आणि हे समाजाच्या हे सहज मुद्दा आला. बाबा मी छोटी गाडी होती, आधी स्विफ्ट गाडी होती, पण मला आजही प्रसंग आठवतोय. माझी फार तब्येत फार खालवली बाबा, इतकी तब्येत खालवली की मला गाडी, आणि त्या दिवशी ड्रायव्हर नाही काही नाही, आमचे वडील माझ्या मागे बसले होते.
मला उद्या वर्धापन दिनाचं कीर्तन करायचं होतं कानिपनाथ बाबांचं घोडेगावला मंचर. आणि जात असताना काय करावं, मी बाबांना म्हटलं बाबा उद्या तुम्ही जा कीर्तनाला, कारण की मला तर तेवढी एनर्जी नाही आहे म्हटलं आता कीर्तन करण्याची, कारण की फार झोप येत होती, गाडी चालवता येत नव्हती. पण बाबांना सांगितलं नाही. बाबांनी ते कानिपनाथ बाबांचं चरित्र लावलं मोबाईलवर आणि सहज ऐकत बसते. मला म्हणले थोडासा विसर पडला, म्हणले विसर म्हणजे फार दिवस झाले म्हणले या विषयावर मी बोललो नाही, मी थोडं ऐकतो म्हणले. काही नाही. मी त्यांना म्हटलं मी जाता जाता तुम्हाला सांगतो. नाही म्हणले मोबाईलवर लावून घे. आणि मग ते नामस्मरण सुरू झालं. त्याच्यावर या ठिकाणी बाबांचं चरित्र सुरू होतं. ते छमछम वाजे छडी कान्होबा घेतो उडी, आणि ते चरित्र फार सुंदर. या ठिकाणी कसा जन्म झाला आणि मग हे प्रबुद्ध नारायण मग कसे काय जन्माला आले, कसं आले, हत्तीच्या कानातून या ठिकाणी हे सगळं चाललं. आणि त्याच्यात जी भुरळ आली म्हणजे संपलोच होतो. गाडी डिव्हायडरवर गेली आणि आमच्या बाबांनी मागून आवाज दिला. म्हणजे आवाज वडील देत होते, पण असं वाटत होते कानिपनाथ बाबा जागे करत होते, कबीर महाराज अजून काम राहिले तुमचं बाकी, जागे व्हा. बाबा डिव्हायडरवर गाडी पलटी होऊन परत रस्त्यावर. सांगायचं तात्पर्य म्हणजे आज हा जीवनातला अनुभव हा खरा अनुभव आहे. अशा अनुभव येतात. आजही तुम्ही या क्षणाला आमच्या वडिलांना कॉल करा, म्हणायचं कबीर महाराज वाचले कसे काय, हे नामस्मरणानं होतं, लक्षात नाही का. म्हणून काही गोष्टी अंधश्रद्धा नाहीत, पण तिथं श्रद्धा ठेवावी लागते. काही गोष्टी अजूनही या मृत्यू लोकात या भूतलावर जागृत आहेत आणि ते मानावे लागतात. असंच नाही, काहींच्या झोपड्या होत्या त्या बंगल्यात परिवर्तन झालं, ते असंच नाही झालं, त्याच्या मागं प्रारब्ध आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. काही गोष्टी मानाव्या लागतात. लक्षात नाही का. कुछ जान के चलो कुछ मान के चलो. विठाला खऱ्या अर्थानं संत समाजासाठी आले आणि तुकोबाराय एवढ्या लांब आले. याचं कारण असं आहे, संत हे स्वेच्छा प्रारब्धात आहेत, त्यांना येण्या जाण्यामध्ये स्वातंत्र्य आहे. तुम्ही आम्ही येऊ नाही शकत आणि देव दुसऱ्याच्या इच्छेने अवतारला येतात. हे तीनच वाक्य या कीर्तनात ते महत्वाचे आहेत. संत स्वतःहून येतात आणि संत स्वतःहून जातात. याचा अर्थ असा आहे, जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर येतो जातो आम्ही देवाच्या सांगात. तुका म्हणे गात देवनाम. संत स्वतःहून आले आणि स्वतःहून गेले म्हणून घेईन मी जन्म. तुम्ही आम्ही नाही म्हटलं तरी यावं लागतं. का आगा कर्मी जे उरावे तै तेही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. आणि देव दुसऱ्याच्या इच्छेने अवतारला येतो आणि याला रूपावळे करुणी खडे हरिदासी. तो असाच नाही आला नावा रूपा आणि तुका म्हणे झाला सोपा. तो भजण्यासाठी त्याचं नामस्मरण करण्यासाठी तो मंदिरात आला, तिथं आमच्यासाठी तो सोपा झाला. तो असाच येत नाही, तो कुणाच्या तरी उद्धारासाठी येतो. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्माधी सुकर महाराज. म्हणून या ठिकाणी संत स्वतःहून येतात. नाहीतर मी आज अभंग घेतला घेईन मी जन्म आणि उद्या तुम्ही वाट्या उभा राहता घेईन मी जन्म, हे जमणार आहे का आपल्याला. आपण नाही म्हणू शकत. आपण आलोय हेच भाग्य आहे. आता त्याची पर्वणी मिळवायची. बळेविन शक्ती बोलू नये. जेवढा आपला पराक्रम तेवढंच आपण बोलावं. एका बाईला भूत लागलं, इकडे भूत आहेत का, कसं काय नाही का, माणसंच भूत आगत वागायला लागली का, लागलं भूत येड्यागत करायला लागली बाई. आहा 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 आहा. ते भूत बांधू का बाहेरचं बांधू. देवर शेकडं दिली त्याने त्या अंगारा टाकायचं. भूत बांधू का बाहेरचं बांधू, भूत बांधू का बाहेरचं बांधू. त्याची बायको मागून आली. ती म्हणली 4 वर्ष झालं पडलेल्या घराची भिंत बांधा मग भूत बांधा. नाही कळलं का तुम्हाला. लक्षात नाही का मला काय सांगायचे. मी त्या गोष्टीला नावं नाही ठेवत. ती गोष्ट बी या मृत्यू लोकात अजून बी जिवंत आहे. तुम्ही म्हणाल महाराज ऑन कॅमेरा बोलतो, हे खरं आहे. काही ठिकाणची म्हणजे खरंच अनुभव येतो. अशा ठिकाणी जाताना महाराज आम्हाला फार जपून जावं लागतं गुरुजी, फार जपून. 1500 किलोमीटरचा प्रवास आहे. लोकांना वाटतं सोपं आहे, अजिबात नाही. तुम्हाला खरं सांगू का, तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या. त्यांची ताकद जर सोबत असते ना महाराज, खरंच सांगतो एक वेगळी ताकद आहे. मला लोक विचारतात माझा एवढा प्रवास, आज नांदेडचा प्रवास झाला, कोल्हापूरचा प्रवास झाला, ते कीर्तन करून परत इथं, परत उद्या कोल्हापूर, ते कीर्तन करून परत धुळ्याला जायचं. तुम्ही लक्षात नाही का. लोकांना वाटतं बरं चाललंय कीर्तन करायचं. ते आमचं कॅल्क्युलेटर घेऊनच बसतात आमचं मानधन मोजित. नाही कळलं का तुम्हाला. अजून आम्ही घरी गेलो ना बाबा, हे लेकरं बाळ झोपलेले असते. परत सकाळी वर्षश्राद्ध काल्याला उठावं तरी लेकरं बाळ झोपलेले. लहान लेकी माझी 5 वर्षाची अशी निहार तोंडाकडे बघते. ऋषी महाराज तुमचं ओरखले का, ओरखले ना. तुमच्या जीवनात अनुभव येईल लवकरच आणि आलाच पाहिजे. लक्षात नाही का. खऱ्या ह्यो त्याग काढलाच पाहिजे. लहान लेकी माझी 5 वर्षाची अशी निहार तोंडाकडे बघते. 1 तास झालं ते नुसती तोंडाकच बघी. अरे तिला म्हणलं काय झालंय, तेवढ्यात ती म्हणते आई कोण आहे बा. अरे बाप आहे तुझा आणि कोण आहे काय म्हणे. विठाला
संत स्वतःहून येतात आणि संत स्वतःहून जातात. एकाच मिनिटात पहिल्या चरणावर येणारे मुद्दा फार सोपा आहे. संत जे मोक्षावर गेले ते मृत्यू लोकात नाही येऊ शकत. जे मोक्षावर गेले त्यांना मृत्यू लोकात येण्याचा अधिकार नाही. याचं कारण असं आहे, मोक्ष प्राप्त झाला की वृत्ती संपते आणि वृत्ती संपली की जन्म नाही. मग महाराज, जर तुकोबाराय तुमची वृत्ती नष्ट झाली आणि तुम्ही जन्माला कशी काय आले? म्हणजे ते असं झालं की खऱ्या अर्थानं एकादशी दिवशी तुम्ही पंचपक्वानाच्या बेतालाही बसता आणि परत बगर खायला बसता. असं कसं झालं? दोन्हीतलं एकच, एक तर जन्म नाही तर मोक्ष, दोन्हीतलं एकच. पण मोक्षावर जाऊन परत जन्माकडे कशी काय आले? महाराज सांगतात, ऐका, वृत्ती सहित मजलपवी माझे मन चरणी ठेवी. देवा, माझी वृत्ती नष्ट नको करू. याचं कारण माहिती आहे? तुम्ही आम्ही किती भाग्यवान आहे. ऐका, मोक्षाच्या वरचा आनंद जगद्गुरु तुकोबारायांना पाहिजे नाही. इथं बसलेले असंख्य श्रोतवर्ग आहे ना, या प्रत्येकाला प्रश्न विचारा, त्यांना काय पाहिजे? त्यांना मोक्ष पाहिजे. मला बी प्रत्येकाला मोक्ष पाहिजे. मोक्ष अम्मा घरी कामारी ते दास. मग सुपेकर गुरुजी, ज्यांच्या घरी मोक्ष कामाला आहे त्यांना मोक्षाची चिंता काय? मग त्यांना मोक्षाची चिंता नाही. मग ते म्हणतात, आम्हाला मोक्षाची अडचण नाही, पण आम्हाला मोक्षाच्या वरती जायचंय. मोक्षाच्या वरती काय? धर्म, अर्थ, शेवटचा पुरुषार्थ मोक्ष. पण तुकोबाराय सांगतात, मोक्षाच्या वरती अजून एक टोक आहे आणि ते टोक म्हणजे ओम चैतन्य कानिपनाथ बाबांची भक्ती. आणि ती भक्ती करण्यासाठी आम्ही जन्माला येऊ. अभंगाचं पहिलं मी जन्म या जगासाठी घेईन मी जन्म या जगासाठी घेईन मी जन्म यासाठी देवा. घेईन मी जन्म यासाठी देवा. तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन. तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. भगवान परमात्म्याची भक्ती हे मोक्षाच्या वरचं टोक आहे. म्हणून घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांची